धरणीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीती गाईल गे सकळही गोत माझे पंढरीसी जाण पापर कुमा देवी वरू श्री विठ्ठलाची आण असे धरणीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीती गाईल गे माये समचरण सरोजम जगनलित पाणी मंडनम मंडना तरुण तुलसीमाला अंधरम कंजनेत्र सदय धवलहासो विठ्ठलं चिंतयामि पंढरीचा देवराया सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशम् आनंदि वल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा पावन झालो चराचरी प्रतिष्ठान गोला ललिता निवासी आता भक्तलो आवडे श्री हरी दयावर्तिता प्रमोर अल्लाह चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवेलागी सेवक झालो तुमच्या नागरू शरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अमरेर सरस्वती माते द्यावी मदस्मृती येतो का कोळपी तुझलागी आपल्या बाळका सिंधरी आसाते न खरी पजित जनामाजे आता वंदुरंग भूमिका कीर्तनी हुए हो ती लोका काळुंग शुती लेखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्राण आपुला गे माय कीर्तना करता म्हणून दाखवलेला माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा आणि आपल्याला हवे असलेल्या गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर खूप दिवसापासून ज्या गोष्टीची आस मनामध्ये आहे आणि ती आस पूर्ण झाल्यानंतरचे उद्गार ज्ञानोबा यांच्या मुखातून किम निमित्ताने सेवा काय निमित्ताने सेवा आता अजून काहीच नाही दशमीच्या दिवशी कीर्तन राहतील ना बाजूने दिल्या रात्री कीर्तन करावं विषय आपण पण सांगतो आपल्या वारकरी संप्रदायातील धर्मगुरूंनी विद्वजनांनी एकांताचे 2 प्रकार केले किती किती आता हिशोब करायला वाडी मंडळी मोठी हो मी मोजणार नाही तुम्ही मोजायचे 2 प्रकार केले किती 2 प्रकार एक एकांतातला एकांत एकट्याने जायचं कुठेतरी जंगलात राहायचं एकट्याने भजन करायचं तो एकट्याचा लोकांचा एकांत कसा
जो वारकरी संप्रदायाने जगाला दिला. एकाच आवडीचे अनेक लोक एका ठिकाणी येऊन एकाच गायन करणं याला म्हणतात लोकांचा एका. आता ते जरी भजन करतात वाटेने जाताना कोणाचं करतात? आपण कीर्तनात चिंतन कोणाचं करतो? म्हणून हा लोकांचा एकांत आहे. आवड एकच आहे सगळ्यांची. पंढरी विठ्ठल विठ्ठल. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आज परिपूर्णतेचे उद्गार करतात. शांत झालेला जीव त्याला जर विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर जगात दोनच ठिकाणे. कोणते कोणते? एक व्यायाचं आणि एक जावयाचं. संसारात तुम्ही कुठेही जा, माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात राणी दुखिया दुखी भेटले. कोणाला दुःख नाही या जगात? सगळ्यांना दुःख आहे. कोई मन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम की दास. सगळेच थोडे थोडे दुखी आहेत. सगळे विचारा ना, गाव पंढरपूरला आले कसं काय? एकदम आनंदात. तब्येत काय म्हणते? बरं आहे. सुदृढ माणूस चांगला का हो? वयाच्या 80 वर्षापर्यंत रत्नामाई तुम्ही गरज फिरता. मनात काय दिलं तर कोई मन दुखी, मनात काय दिलं? शरीर चांगलं पण मनात एका जवळ शरीरही चांगलं आहे, मनही चांगलं आहे. कोई धन बिन रहत उदास. तरी बरं सरकारने वयोश्री योजना काढली. म्हाताऱ्यांना पंढरपूरला आणलं फक्त 2 रुपयाला. प्रत्येकाला काळजी, प्रत्येकाला चिंता, प्रत्येकाला दुःखच आहे. आणि ज्ञानोबा आहे आजच्या अभंगात निवांत असण्याची भाषा करतात, कृतकृत झाल्याची भाषा करतात. आता दुःख होणारच नाही याची शाश्वती ज्ञानोबा आहे. काय झालं असं त्यांच्या जीवनात? काय केलं त्यांनी? अनेक जन्माची जी आस होती, जी आशा होती, ती आज पूर्ण झाली. बहुत दिवस होती मज आस खेळत्या मग आज घडले सायासी. आज घडले सायासी. खूप प्रयत्नाने किती दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायचं सांगतात, बहुत जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा. या अभंगामध्ये माना अलंकार वापरले. कोणता अलंकार? आता ऐका. ज्या अक्षराने त्या कडेलाचा शेवट, त्याच अक्षराने पुढच्या कडेलाची सुरुवात. मी अभंग म्हणतो, तुम्ही लक्षात ठेवा. बहुत जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा तरी आता. काय शेवटचा शब्द? आता. तरी आता. दुसऱ्या कडेलाची सुरुवात. तरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता. सांडी आता. तिसरं कडवं. सांडी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे रूप ते पहावे विटेवरी. शेवट काय शब्द? विटेवरी नीट आनंदाचा कंद तुकानाचे छंद आवडीने विठ्ठल विठ्ठल. शिक्षणातून व्याकरण गायब झालं, जेवणातून शिकरण गायब झालं. आता पोषण आहार म्हणून खिचडी असते. आपल्याला काय करायचं? खूप दिवसानंतर इच्छित फळाची प्राप्ती होणं. किती जन्मापासून? बहुत दिवस, अनेक जन्मापासून. याच्यासाठी सर्वच केलं. नाना साधनाच्या केल्या कटपटा
ध्यान पवती याची आधार म्हणता जाणू जाता जाणीव घाली आड फाटा योग अभ्यासी सिद्धी रोधिता ती मांडावू. पण काय झालं माझ्या श्री गुरूंच्या कृपेने माझ्या सद्गुरूच्या कृपेने या संतांच्या कृपेने धन्य ही आनंदाची सापडली आनंदाची सापडली वेळ आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले गोपाळ ज्ञानी पेरियला बुद्धीचा उभं अनेकांना दुर्गम असणारा भगवान परमात्मा आम्ही पाहिला पाहणं वेगळं दृष्टी दाखविला त्यांनी दाखवल्यावर दिसला का आधीपासून होता. आपण या धर्मशाळेत आलो अचानक लाईट गेली. आता अचानक लाईट गेली सर्व लाईट फॅन सगळं बंद झाले अंधार झाला. पण तशातही इथे राहणारी मंडळी उठून जातील अंधारात बरोबर माची शोधून आणतो. कस काय त्यांनी आधी समजा मी गेलो दोन चार दार माहित नाही एक कण्याने एक केले ऐक्या नेले जीवनाने त्यांनी पाहिला अनुभवला मग आपल्याला धन्य हे आनंदाची सापडली वेळ. ज्ञानोबाला आनंदात बोलतात अनेक जन्मापासूनची माझी आज पूर्ण झाली. मी माझ्या माहेरी येऊन पोहोचलो. मोठा प्रश्न आहे मला माहेर महिलांना का पुरुषांना? सांगा तुम्ही आता मी तो प्रश्न बोलणार माहेर सासर कोणाला? धोड्याच्या माहेर कुठे गेले होते? माहेर कोणतं? जिथे जीवाला स्वातंत्र्य जिथे जीवाला त्रास नाही ते काय झालं. आणि जिथे जीव पारमंत्र्यात आहे त्याचं नाव सासर. कागा सासुर वासे जीवाला कुठला सासरवास. आता सासर बाहेर कळलं जिथे स्वातंत्र्य जिथे आपलेपणा जिथे आपली निर्मिती तिथे आपलं काय आणि जिथे स्वातंत्र्य नाही
मग आपल्याला कोणाचं धाक? कुमारे म्हणतात सासुरवासा भीतो. हा जीव कशाला भीतो? अरे कुत्र्याला जरी साखळीत बांधलेला असला तर आवडत नाही कोणाला? आवडत नाही. माणूस नर देहात आल्यानंतर सासरवास, कुठल्याही युद्ध गेल्यानंतर सासरवास. कशाचा सासरवास? सासरवास करणारी मंडळी असतो. संसाराचा भाग सासरवाचा भितो जीव ओढे. आता तुझी पिशी लज्जा राखी आमची. आता इकडेही सांभाळ, तिकडेही सांभाळ. देवा देवा अरे आम्ही सासरवासाला घ्यावं आणि आज तो सासरवास संपला. कोणाचा सासरवास होता? जीव जन्माला येतो ना, गर्भवासाचा त्याला त्रास. तिथे पारपत्रच आहे. आपल्या मर्जीने बाहेर येईल का? येणं किती दुष्कर. बरं येणं आपल्या हातात आहे का? आणि जाणं आम्ही रिझर्वेशन करू. काय करू? रिझर्वेशन नाही भेटलं तर एजंट लावू. सगळीकडे जागा सांभाळायला एजंट लावून आपण जागा पण तिथे जाण्यापासून सगळे लांबच राहतात. येणं आपल्या हातात नाही, जाणं आपल्या हातात नाही. पण यावं जावं पार पडतात आपण. काळाचा धाक आपल्यावर आहे, यमाचा धाक आपल्यावर. आणि हा काळ केव्हा घाला घालेल सांगता येत नाही. घडी घडी काळ वाटायची, घडी घडी काळ वाटायची, घडी घडी काळ वाटायची. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. त्याने दिलेला अवधी, त्याने दिलेला समय, त्याने दिलेला काळ त्याच्या आत आपल्याला घडेल. कसा निर्माण होतो भावात रामायणाचा मूळ होते. याचं पारतंत्र्य केव्हा पाहतो? माय जर रजस्वला झाली त्या घटनेला आपण अपवित्र मानतो, बरोबर? तिच्या पदराचा स्पर्श जरी आपल्याला झाला, शास्त्र सांगतं सचैल स्नान करा, आहे त्या कपड्याचे स्नान करा. नाथ महाराज गोव्याने तर तुम्ही ऐका. आता पंढरपुरात कीर्तन करायचं म्हणजे इथे सगळा निवडक माल आलेला मोठ्याचा माल. सगळे गोव्याबद्दल पाठ असतात. फक्त कोणीतरी बोलायचं म्हणजे एखाद्याला उभं करायचं नाही. नाथ महाराज लिहितात भागवत रामायणामध्ये, रजस्वलेचा लागता पालव, सचैल स्नानाचा उद्भव, त्याची अशुद्धाचा मोतीव पूर्ण नरदेह असे. माय जर रजस्वला झाली तर आपण तिच्या पदराचा स्पर्शाचा विकार मानतो. पण त्या आईला जर न्हाणं झालं नाही तर हा निर्माण होईल का? काळा असेल, गोरा असेल, धोला असेल, खेळणा असेल, उंच आहे, बारीक आहे, जाड आहे, सडपातळ आहे, कुठून निर्माण होतो? पुढची उभी ऐका. रजस्वला शुद्ध चौथे दिवशी तो विकार राहिला गर्भासी, तोची वाढून नवमासी तरी गोत्रासी सुतकी. आई चौथ्या दिवशी शुद्ध होते. आईचं रक्त आणि वडिलांचं तिसरं म्हटलं काय धर्मशाळा बांधलेली बाबा. जेव्हा आम्ही शिकत होतो ना, प्रशस्त सर्व सोयींनी सुसज्ज असणारी धर्मशाळा एकच होती, माहेश्वरी पण नव्हती. कोणती होती? लाडवाडी. सुसज्ज सर्व सोयींनी संपन्नतेने युक्त अशी ही धर्मशाळा होती. पण ही धर्मशाळा अशी आपोआप उभी राहिली का? याच्यासाठी हे पिलर घेतलेले आहेत ना, ते पिलर ज्याला खणता आले त्याला बोलता नाही आलं. झोपले नाही ना, झोपला चहाची व्यवस्था करायला होता.
हे पिलर ज्याने खणला खड्डा त्याला तो उभा नाही करता. बरं, ही धर्मशाळा अशी एकाच वस्तूपासून बनली का? त्याच्यासाठी वाळू लागली, सिमेंट लागली, अक्षळ्या आसाला लागल्या, गज लागली, त्या गजाला बांधण्यासाठी छोटे छोटे तार लागले, शेतीचं तार शेतीचं तार लागलं. ज्याने तो पिंजरा बांधला त्याला ओतता आला नाही, ज्याने ओतला त्याला भिंतीचं बांधकाम करता आलं नाही, ज्याने भिंतीचं बांधकाम केलं प्लास्टर करायला दुसरे वरची बसवायला स्लॅब होतायला अजून हे लाईटची जी फिटिंग केली, तो लाईटची फिटिंग करणारा वायर पण वेगळा, दोघं फिटिंगच आहे. आणि पाण्याची पाईपलाईन त्याला म्हणा प्लंबर वेगळा. तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या रूम पर्यंत पाणी येतं, तुमच्या प्रत्येकाच्या रूम पर्यंत प्रकाश येतो. इतक्या लोकांचा हात लागला, शेवटी कलर मारणारा वेगळा, कलर मारणारा वेगळा. तेव्हा ही सुसज्ज इमारत उभी राहिली. देवाने हा बंगला बांधला, किती काळा केला, कुठून मटेरियल आणलं, हाड पक्के आणले. त्या हाडासाठी कोण 40 जाऊन आणलं का? हाडासाठी कातडीसाठी कोण पुण्याहून आणलं का? कसा बनवला? कबीरदासजी महाराज म्हणतात, बगला खूप बनायावे नारायण सोया. कसा बनवला? पण तिच्या पोटात वाढलो ना, ती महिन्यानी म्हणते दिवसभर पडले का? तिला समजला नाही जगाचं जाऊ. कसा बनवला? सुंदर बनवला, सुंदर बनवला. काय कोणता प्लंबर असेल महाराज? 72,000 नाणे सुरळीतपणे चालतात, पण आपल्या आगाऊपणाने आडम खाऊन काहीतरी बिघडलं त्यामुळे छान लागला. हाड, छोटे छोटे हाड, काय काय देवाने रचना व्यवस्थित केली. किती सुंदर भगवान परमात्मा निर्माण करतात. नाथ बाबा सांगतात, उत्तम सार उत्तम गती, देव शिव जगज्योती, आता इथं बसायचं होतं. किती वेळ बसायचं तुम्हाला? खरं सांगा, 5 वाजेपासून आले का? 1.5-2 तास आपल्याला इथे बसायचं. किती? पण तरी आपण शेजारी बसताना कशासाठी पाहिलं होतं? त्यांनी जर जांभई दिली तर ते काय मिळालं तर फार बरं होईल. गुडघ्यामुळे उंच जागेवर बसायला मिळालं फार बरं होईल. सोय बघून माणूस बघतो. पण आईच्या उदरात असताना तिथे मोकळी जागा होती का? आईची मोकळी जागा होती. 9 महिने 9 दिवसापर्यंत वर पायाने खाली होते. इथे कीर्तनात 1.5 तास बसायचं तर रामदेव बाबाला माहित नाही एवढे असणं आपण करतो. मागे पाय, पुढे पाय, इकडे पाय, तिकडे पाय, उत्तान पाद स्थितीमध्ये पाय वरून खाली होतो. काय सांगू गरजेची मज भोगिता मांस मळ मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यात श्री. देवाचा आठवतो शिव असतो या गर्भवासा. मग ते 9 महिने 9 दिवसाचा प्रवास संपतो. बाळपणा आई आपला एक वाचनाचा पण ऐक नाही. नवमास कष्टनासी 10व्याने प्रसूत झाली. एकाचे कर्मजाळ तुझी मान अडकली. आकांतु जननीये दुःखे धाय मोकली. स्मरेत्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण मानुली. पर्यते मदालसा सोहम रे बा. सोहम पर्यते मदालसा
मला 9 महिन्याचे कष्ट, त्या कष्टातून सुटून जीव जन्माला आला. दुःख संपलं का? संपलं? हा, गर्भवासाचं संपलं. त्या गर्भवासाच्या दुःखावर 4 दुःख फ्री मिळतात. आणि फ्रीची वस्तू आपल्याला आवडते. टूथपेस्ट असेल, त्याच्यावर जर ब्रश असेल ना, खाओ शेट पेस्टून दिलं ब्रश, फ्रीची वस्तू आली आपण पेस्टून घालतो. तसं गर्भवासाच्या दुःखावर दुःख मिळतं. जन्माचं दुःख, दुसरं आहे जरा नावाचं दुःख, तिसरं आहे व्याधी नावाचं दुःख, चौथं आहे मृत्यूचं दुःख. आपली इच्छा नसली तरी गर्भवस्थेत जन्माला यावंच. जन्माला आलेलं बाळ एका तासाने म्हातारं होतं, एका दिवसाने म्हातारं होतं, 15 दिवसांनी म्हातारं होतं, महिन्यानी म्हातारं होतं, एका आपण त्याला वाढदिवस म्हणतो. कोणता दिवस? कधी झाला? जरा नावाचं दुःख लगेच त्याच्या मागे. वाटतं का म्हातारा व्हावं असं? वाटतं. अरे म्हातारा व्हावं नाही, म्हातारा दिसू नये असं वाटतं, म्हणून ढवळ्या आडनावाची आपण कळले. पण ढवळ्याची भावकी आणखी एकत्र होते. आमचे ढवळे म्हणतात, आम्ही आमचे भावबंद करू देणार नाही. वर काळे खाली म्हातारा होऊ नये असं वाटत नाही माणसाला. पण एका ठिकाणी गेल्यावर मला तरी म्हातारा व्हावा वाटत सध्या. मी एसटीत प्रवास करतो, पूर्ण पैसे देतो तिकिटाचे. आणि जर मला जागा मिळालीच तर एखाद्या म्हाताऱ्याने किंवा म्हाताऱ्याने यावं मला म्हणा, चांगला बुवा दिसतो, पैसे द्यायचे, उभा राहायचं, उभा दुःखच आहे, जरा दुःखच आहे. म्हातारपणाचं दुःख मोठं वेगळं सांगता येत नाही, भोगून समजायचं. आजारी पडावं असं वाटतं का? माणूस आजारी पडतो, व्याधी नावाचं दुःखच आहे. आणि मरावं असं वाटतं का? नुसतं कोणी म्हणतं मर तरी राग येतो माणसाला. ज्ञानोबा म्हणतात, अगा मर हा बोल बसा. चक्कर म्हाताऱ्या माणसाला म्हणावं, तो म्हणतो तुझ्या काय बापाच्या वरच पण मरावं. हे 4 दुःख मिळतात. मला सांगा, ज्ञानोबाला आज निवांतपणाची भाषा करतात. मी मागचं सगळं संपवून आले का? विठ्ठल विठ्ठल. माऊली महावैष्णव ज्ञानोबा हे सगळं संपवून आले का? ज्ञानोबाने जीवा करता जीवाची बाजू घेऊन सांगितलं, जोपर्यंत संसारात होतो तोपर्यंत निवांतपणा नव्हताच. रात्रंदिवस हीच यावे खावे बरे असावे सदैव. चांगलं खायचं, चांगलं राहायचं, चांगलं राहायचं, चांगलं दिसायचं. आहे की नाही? याच्यापेक्षा दुसरी काही इच्छा आपली? यावे खावे बरे असावे सदैव. मला ते पिक्चरचं गाणं आठवतं. तुम्ही असं बाहेर नका सांगू कोणाला की पिक्चरचं गाणं घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे. हेच प्रत्येकाला वाटतं. तीर्थाला आल्यावर सुद्धा आपली गैरसोय होऊ नये. आपल्याला वेळेवरच मिळावं, वेळेवरच झोप व्हावी. आपल्या रूम मध्ये कोणाची गर्दी वारे महाराज पताकाचे भाग मिळाले आम्हाला गरजे विमातीर जय जयकारे. उद्या बघा तुम्ही ज्ञानोबाची फोन आल्यानंतर निघा बाहेर मग कोणा शाळेला किंवा पाठवच येतो.
भीती आहे. आता मेला पणता मेला मावसा मेला देखत देखत मातू मातू तोही तैसा तुका जागा वाढली वयाले मोठे. मोठी भीती कुठे संपते ती भीती. पंढरी वाचूनी तुझ्या नाही कोठे पंढरी वाचूनी तुझ्या गाव नाही कोठे जागा वाढली वयाले मोठे. ते सांगतात मी पंढरपुरात आले माझ्या माहेरी आले इथे मला स्वातंत्र्य आहे. इथे मी पारतंत्र्यात नाही म्हणून ज्ञानोबांची गोड भाषा आहे ती केली तुमचे निवांत राहिले. मन निवांत राहिले. इतकी विचित्र भाषा माऊलींची आहे. मन निवांत बसतं का. अरे ते इथे बसल्या बसल्या डोंबिवलीला जाऊन आलं. इथे बसल्या बसल्या दुकानात चक्कर मारून आलं. ते निवांत कसं. बरं पाहिलं का मन कोणी. आपण म्हणतो आपण मला काय माहिती त्याच्या मनात असत. पण मन केवढं एवढं एवढं काय एवढं काय एवढं. आपण केवढं मन केवढं पाहिलं तर कोणी मन माणूस पाहिला आणि 6 फूट 5.5 फूट बाया भेटावा असतो. मन त्याला मला सांगतात त्या उगाची म्हणजे ना दिसत नाही याला ताब्यात ठेवतो. हे कोणाच्या कंट्रोलमध्ये मनाच्या 5 वाजता लागवाडी धर्मशाळेत येतात. मग आपल्या धर्मशाळेत पहिलंच कीर्तन मी ऐकायला थांबणारच आहे. सगळ्या प्रदक्षिणा इकडे तिकडे बाजार असं झालं तसं झालं. थोडासा थकवा आला आणि सहज रूममध्ये गेलो. फॅनचं बटन 1 वाजता झोपलो. 7 वाजता कोणी झोपवलं. त्याच मनाने 2 तासापूर्वी तयारी केली होती. आपल्याला कुठे जायचं. घडी घडीला क्षणाला मनाच्या आता नाचवतो तो माणसाला कशा करता. हे मन जे आहे ना सकळ इंद्रिया मन हे प्रधान मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. मनःष्ठानि इंद्रियाणि हात दिसतात पाय दिसतात नाक दिसतात डोळे दिसतात. या इंद्रियांचे आपल्याला दृष्टीने गोचर होतं पण मन दिसतं का. दिसतं मन नाही दिसत महाराज. मग ते मन त्याचा स्वभाव ज्ञानोबा स्वतः सांगतात ज्ञानेश्वर. भगवान गीतेत म्हणतात चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवत्प्रम. चंचल बहुत चंचल चपळ जाता येता नलगी वेळ. मनाला जायला वेळ लागत नाही यायला. कसं बरं इथे बसल्या चला महाद्वारात गेले का. दिसलं महाद्वार समोर. पोलीस नाही सिक्युरिटी नाही धावपा नाही. तुम्ही नामदेव राहायचं घ्या नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. लगेच वर पाहिलं आणि गर्दी नाही चढावर चढले. गरुड पारापर्यंत गेले. गरुड हनुमंताचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. चालले पुढे. कोणीच नाही. दरवाजा समोरूनच उघडा गेले देवाजवळ. किती वेळ लागला. पंढरपूरला आल्यावर का हो किती लागला वेळ. 15 दर्शन किती वेळ. जर तिच्या टाइमपास केला तर मागून दरखात बसतो. ते ओळखतात नवे जुने ओळखतात. ते नवीन आहे ना ते असं पाहतच जातं इकडे पाहिजे देऊ नये का. तो म्हणतो आपले कुठे गेले. बाकीचे मागे गेले बाकीचे पुढे गेले. जुने वारकरी ती साखळी हातात धरली देवाला पाहतात. बरोबर. चातुर्मासातली मंडळी फार हुशार. आम्ही राहिले महाराज चातुर्मासात. साखळी धरली का देवाला पाहिजे. कोणाला पाहिजे. इथे गेलं का सरळ पायावर काय ठेवायचं. डोकं उच्च पाय द्यायचे. ते हात लावले
ते पण ओळखतात ना गेले कसे. इतक्या लवकर आपण मंदिरात गेलो तिथले हालचाली दिसले, देवाचे पाय दिसले, देवाचा चेहरा दिसला. इतक्या काळात तुम्ही दर्शन करताय. तर आता आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून भगवान परमात्मा आपल्यासाठी 24 तास दर्शन देतात. किती वेळ? कीर्तनात बसून कंटाळा येतो, उभं राहून कंटाळा येतो, खाली बसताना थोडासा आधार घ्यावा. भगवान परमात्मा 20-25 दिवस आपल्यासाठी उभे. कशाचा आधार घेतला? मागे रोड लावलाय देवाचं पाहिजे का? काय माहिती. आणि त्यांना देवाला पाहायला वेळच नाही. आपण म्हणावं घेतलं देवाचं दर्शन, कोणते कपडे घातले होते? खायला काय होत? पाहणं माऊली महाराज सांगतात, मन निवांत राहिलं आणि त्या मनाने एकाला पाहिलं. काय पाहिलं? शरण शब्दाचा अर्थ होतो स्वर. काय पाहिलं? कसं स्वरूप आहे त्याचं? राजस. रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी बोट चंदनाची मुठी रुळे माळकंठी. असं गोड स्वरूप त्या देवाचं. आणि त्या गोड स्वरूपाजवळ हे मन थांबतं. या मनाला त्याच्यासमोर विचारच करत नाही. 10 तास 12 तास 15 तास बारीमध्ये उभे राहिलो. असा क्षीण आला होता. मध्ये मध्ये असं वाटायला लागले बारी सोडून रूम वर चालले जाऊ. जाऊ दे, काही नाही. तिथे लोक सोयीचा अर्थ फार घेतात. पण त्याचं दर्शन घेतलं. उड्या मारत तुका म्हणे लगेच बाहेर येतात. लगेच बाहेर येतात. का हो? कसं झालं दर्शन? मस्त. किती वेळ लागला? 15 तास. लागल्या हो. दर्शन कसं झालं? मागीला परिहार एक वेळ त्याचं दर्शन झालं. कश्यप दुःख माणूस विसरतो. दुखणारे गुडघे सुद्धा चांगले होऊन जातात. आणि आनंदात माणूस प्रत्येकाला सांगतो, आमचं दर्शन खूप चांगलं झालं, आमचं दर्शन खूप चांगलं झालं. ज्ञानोबा त्याच्या चरणात ही ताकद आहे. कोणाकडूनच आवडलं न जाणार मन त्याच्यापर्यंत आलं का त्याला पळताच. म्हणून माझं मन तिथे निवांत राहिलं.
त्या परमात्म्याचे चरण पाहिले देखिले तुमचे चरण निवांत आता कोठे बोला ना सगळ्यांचं पाठ आहे आता कोठे तुझे चरण भाग गेला अवघा झाला प्रेम रसे बैसली मिठी आवडी राठी मुखासी भाग गेला अवघा झाला बघा महाराज या मनाची गती त्याच्या पायाजवळ खुंटते ज्ञानोबा सांगतात त्याचे पाहिले मी आसपास देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. नाही तर सासर वाशिनीच्या जीवनामध्ये असा प्रसंग असतो तिला त्रास जरा जास्त असला ना ती काय करते पूर्वी सुनांना सासर वास आता सासरकडची मंडळी विचार करते येणार चक्रीवादळ कसं सासरवास कशाला म्हणतात सासरवास थोडस म्हणून नाही सांगत का म्हणून सून नदीवर जरी धुणं धुवायला गेली ना तिच्या सोबत एक सीसीटीव्ही असायची लाईव्ह प्रक्षेपण करणार घरी जाऊन जसंच्या तसं थोडस वाढवून साबणाला पूर्वी फार तो साबण तिने आधी कोणाच्या कपड्याला लावला जर स्वतःच्या कपड्याला लावला असेल ते जरी घरी माहीत पडलं तरी मार खायचं. पूर्वीच्या म्हाताऱ्या कशाच होत्या स्वतः तर बोलूनच घ्यायच्या कधी कधी हातही साफ करून घ्यायचे त्याच्यापुरतं सांगू का त्यांचं मन गारच होत नव्हतं. गार कधी व्हायचं संध्याकाळी मुलांनी घरी यायचं आजीने त्याच्याकडे हरिपाठ करायचा आणि मग मुलांनी घरात जायचं आणि मग ती म्हणायची बस 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 नको जगाला ते खावा टाकू पण मनात त्या मनात म्हणायचं आता निश्चिंतीने थंडा थंडा त्याला म्हणावं सासरेला नुसत्या साबणासाठी विचार स्वयंपाक सुनेने करायचा कोण ठेवायचा प्रपंच दळून प्रथम्या सासू पुढे ये रे बा तिच्याकडे द्यायचं मग ती आपल्याला करायचं आपण तिच्या ताब्यातून घ्यायचं. ज्ञानोबा सांगतात आमचा सासरवास आजचा हात संपला आमचं मन निवांत राहिलं आणि मग आता कशाला जीव द्यायचा सासरवास जर जास्त असेल ना मुली आत्महत्या कर. ज्ञानोबा सांगतात कासया त्यजीन प्राण आपला गे माय. मग काय कराल तुम्ही जोपर्यंत माझ्या माहेरात राहील तोपर्यंत त्याच चिंतन करेल. असन धनीवरी
त्याचं म्हणजे कोणाचं गुणगान करेल, कोणाचं चिंतन करेल? असे घडीवरी आपुली आता माहेर आले. कुठे आले? माहेर. मन निवांत राहील. कुणाला दुसरं त्याच्या दर्शनाशिवाय त्याच्या चिंतनाशिवाय कामच नाही राहील. मग असं असणारं मन, कळणारं मन थांबलं. स्वभावे त्या माणसाला त्याला काहीतरी काम पाहिजे. अशी म्हण आहे हिंदीमध्ये, मराठीतही आहे. रिकामं मन सैतानाचं. मन जर रिकामं राहिलं ना माकडासारखे, काय करेल काही सांगता येईल. मनाचं चिंतन. काचेची भांडी विकणार मोठा व्यापारी नव्हता. दालक्यात भांडे भरायचे, विकायला द्यायचे. आमचे बरोबर एक मुले बाबा सांगायचे, काचेची भांडी विकायला न्यायचा. उन्हाळ्याचे दिवस हे कडक ऊन पडलं, त्याला चालणं असायला झालं. दाट सावलीचं झाड होतं, चिंचे मोठं झाड, घनघोर छाया. थांबला. आईसोबत ते खाल्लं, पाणी प्यायला. खाल्ल्यावर थोडी गाडी गळत होते. माझी जरा लवकर होती. खाल्ल्यावर थोडं जळलं. झोप. डोक्याला चुंबळ घेतली, पायाशी ते टोपलं ठेवलं. मनात चिंतन चालू होतं, बाजारात जायचंय, बाजारात जायचंय, बाजारात जायचंय. मनी वसे ते स्वप्न पडलं त्याला. तो बाजारात गेला, त्याचा माल एकाच व्यक्तीने घेतला, चढ्या भावाने. त्याला आनंद झाला, त्याने आणखी माल पुढे माल विकला गेला. आता मनात काय काय होईल ते काय सांगू. स्वप्न पाहता पाहता त्याचं मन मन असतंय. त्याला चांगली मोक्याच्या ठिकाणी तांबड्या मारुतीचं रोज जागा मिळाली. आणि त्याने काचेचं क्रॉकरीचं दुकान टाकलं. शोभेच्या वापरातल्या काचेच्या वस्तूंमध्ये मोठा होलसेलचा व्यापारी झाला. कुठे? तुम्ही जागे राहू नये का? व्यापारी झाला. स्थळ यायला लागले चांगले चांगले. ही नको, ती नको, ही कुठे आहे, ती उंच आहे, तिचं शिक्षण कमी आहे, तिचं नाक कमी आहे, तिचे नाक पुढे आहे. अनेक वैगुण्य काढले. सुंदर अप्सरेसारखी पत्नी मिळाली. दुकानावर जायचं होतं, झोपेतून उठला, बायकोला झोपलेली पाहिजे. काही लाज वाटते का? व्यापाऱ्याचं घरात लवकर उठायचं, तयारी करायची, डबा करायचा, चहा द्यायचा. बायको काय एवढे उद्यम झाले. माझ्याबरोबर करत पाहते. मारलेला कोणाला? झोपेतून उठला, बायको बंगला, पेठेतून दुकान, पण माल चंचल असणारा मन महामी महाविष्णू ज्ञानोबा सांगतात ते निवांत झालं. त्याला काम लागलं. कशाचं काम लागलं? भगवत चिंतन करण्याचं. किती गोड आहे ना. तू मन हे मीच करी माझे भजनी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाती. ज्ञानोबारायांना त्या मनाने चिंतन केलं ना, ज्ञानोबारायांना गोड दृश्य दिसलं. जग जग म्हणून दिसलं नाही. ज्ञानोबारायांनी काल विठ्ठल जळे
पाषाण ती जीव जाणावी. ही स्थिती येण्यासाठी काय करावं लागलं? मन हे झाले, मन हे झाले पूर्ण विठ्ठल आले. नुसतं वरून नाही, वरून नाही, नाहीतर मला तर कोणी मोठाच महाराज समजतो, तब्येतीने मोठा आहे, बाकी काहीच नाही. अंतर्बाह्य रंगून गेले कशामध्ये? विठ्ठल 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 म्हणता म्हणता काय देह नव्हे दिहे सरे पुरला पुरे विठ्ठल. तू का म्हणे देह भरिला काम क्रोधे केले. गोविंद गोविंद मना लागल्या मग गोविंद ते भेद नाही या भावावर आरोप झाले ज्ञानोबा आहे. म्हणून म्हणतात की जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काय करेल. मग तो श्रीहरी किती ताई नगे माय असं माहेर सांगतात, श्रीहरीचं भजन करायला सांगतात. असा पंढरपूरचा तुमचा काय संबंध? आमची मिरासी पंढरी, आमची मिरासी पंढरी, आमची गरबे मातीरी पांडुरंग आमचा पिता. बाप आमचा पांडुरंग आहे, रुक्माबाई आमची, भाऊ कुंडली टोणी चंद्रभागा आमची. तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायाशी. पण तुम्ही म्हणतात म्हणून माहेर मानायचं का दुसरं आणखी कोणी म्हटलेलं आहे? माझे माहेर माझे माहेर पंढरी, माझे माहेर देवाजवळ राहतात ते श्री संत नामदेवराय म्हणतात हे एकाच नाही माहेर संतांचे नामया स्वामी धडधडीत सुरक्षा सोनवाडा बरवे बरवे पंढरपूर कोणाचं गाव आहे? विठोबारायाचे नगर माहेर संतांचे नामया स्वामी. माहेरात आल्यानंतर मुली फ्री वागतात, गाव घालतात, उशिरापर्यंत झोपतात. आता काही नाही मला सासरी घालतात. यात्रेला आले तरी घेऊनच येण्याची खबर. विठ्ठल विठ्ठल बाहेर मोकळी काय करा तुम्ही. मग तो श्रीहरी किती मग काय भाव मांडतात ज्ञानोबाराय ऐका. तुझ वीण एकली कृष्णा नग मेरा. ज्ञानोबाराय काय भाव मांडतात. तव तुवा नवल केले वेणू घेऊन हा
चैतन्य चूरू पारुरे पारू काना झडी करीसी अवघेरू तू तव हृदयीचा होसी चैतन्य चूरू बा परकुमा देव विठो कलिगा अंगिकानु नवद बाल वहे कैसे चोरले कधी भेटशील कसा भेटशील तुझ्याशी गप्पाच मारायच्या तेव्हा इथे आल्यानंतरच मनाची ही तयारी का झाली कारण हा जीव आंधळा पांढरा झालेला इथे आल्यावरच त्याला देवाविषयी स्फुरण का झालं तर इथे डॉक्टर आहे डोळ्यांचे डॉक्टर एवढे महाराज एवढी त्या डॉक्टरनी एकदा डोळ्याचा इलाज केला का जग जग दिसत नाही जग देव दिसत कोणते डॉक्टर आहे तुम्ही पाहिलं नाही पाहिलं का कोणता डॉक्टर आहे साधू संत मायबापती ही केले कृपादान केलं गावगावून दिंड्या आणल्या ज्ञानोबायांचा हात धरून ज्ञानोबा तुकाराम करत आपण पंढरीत दाखल झालो भजन करत करत संतांच्या सोबत बरोबर आहे की नाही? आणि इथे आल्यानंतर चंद्रभागामाईमध्ये आपल्याला त्यांनी स्नान करायचा आदेश दिलेला आहे चंद्रभागे स्नान किती तो केळे सदा चित्ता पंढरपूरला आल्यानंतर काय करायचं पंगत खायची जोडून घ्यायची रस्त्याने भरपूर भजन केलं इथं रिकामी कामं करायचे चंद्रभागे स्नान साधू संतांनी सांगितलं साधू संत मायबापती ही केले कृपादान काय कृपा केली पंढरी यात्रे गेले आम्हाला कुठे आणलं कुठे आणलं असे बोलताय जसं मी तुमचा शब्दावर पैसा घेणार आहे कुठे आणलं पंढरीला आणलं पंढरी यात्रे नेले काय केलं घडले चंद्रभागे स्नान आणि जसं चंद्रभागेत स्नान केलं बाईला गर्दी होती पण पुंडलिकरायाच्या कळसाकडे कोण दाखव दर्शन घ्या पुंडलिकरायाच्या कळसाचं दर्शन घ्या घडले चंद्रभागे स्नान पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले आणि पुंडलिकरायाने पाहिलं की याच्या डोळ्याला त्रास आहे याची टीका करावी लागते याची भुरी कापावी लागेल याच्या डोळ्यात असलेला त्रास घालवावा लागेल मग त्यांच्याजवळ जुनं औषध आहे जुनं औषध इतकं कार्बन औषध आहे इतकं कार्बन औषध आहे एकदा घातलं कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तीव्र दुःख गेले मिटले भ्रांतीचे बाप रखमाले विठ्ठल दिनाचा श्री गुरु निवृत्ती राय मार्ग धाविला सुज्वळ बाप रखमाले विठ्ठल दिनाचा दया आहे ना तसं साधू संत मायबाप ती केली कृपाला पंढरी यात्रेने घडले नळाखाली स्नान इतके चाकर लोक असतात इथेच पाणी येतं ना बाबा नळाला पाणी कोणतं येतं तिथे कसं गेलं का लोक असतात पाणी खराब असतात शोधले करायचे असतील घरी जायचं पंढरपूरला कसं नाही सगळ्याच ठिकाणी सुविधा सोय पाहिली तर देव कधी पाहिजे हा घडले चंद्रभागे स्नान कुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधे साध औषध कुंड वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन कसा अंजन विठोबा ज्ञानदेव
वरिष्ठ अवघा देवची झाला पाणी विठ्ठल बापाणी सर्वकडे देवच दिसायला लागला. त्याचं चिंतन चालू केलं. बघतो श्री हरी किती गाई नगे माय. किती वेळ तुम्ही गायन करणार? आता आम्हाला तोच आवडतो, दुसरं काही आवडतच नाही. कानडी या विठोबा बहु आवडसी जीवापासून या खोटा नाही सांगत देवा, शपथ घेऊन सांग. ज्ञानोबा नाही म्हणतात तुझी आडवा ही नगा देवराया देवराया आवडसी जीवापासून या तू आवडसी जीवापासून या तुझी आनवाई नगा देवराया देवराया तू आवडसी जीवापासून या बहु आवडसी जीवापासून या विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून या सोनिया बहु आवडसी जीवापासून या शपथ घेऊन म्हणतात तुझी आडवा ही नगा देवराया बहु आवडसी जीवा. जीवापासून या कसा आवडतो? कसा आवडतो? आमचे बोले बाबा प्रातस्मरणी वैकुंठवासी म्हणजे वासुदेव बाबा. तुम्हाला नवीन नाही आहेत. आमच्या बाबांनी आहे तोपर्यंत नारायण धर्मशाळेत आता मराठी जीवीची या जीवा प्रेम बाबाची आवा देवा. जीवा भावाचा तूच आहे आम्हाला, तूच आहे. दुसऱ्यावर भरोसा ठेवून पाहिजे. मग नंतर काल आपली कोणीच कधी कळत तुला खालून पाणी निघून जात मग कळत आपली कोणी आपली कोणी देवा. पण माझा तूच आहे तसं तुम्हाला मला प्रत्येकाला वाटावं तुमचा तोंड त्याचे देव माझा देवाचा हीच माझी सत्यवाचा. तसंच वाटतं काय गोड होतात ज्ञानोबा आहे का. जीवीची या जीवा प्रेम भावाची आवा तुझ वातुरी केशवा. जग नाही देवा, घर नाही देवा, अणु 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 म्हणजे दुसरं काही. तुझ वातुरी केशवा अनुनावरे जीवे अनुसरिले अजून काळे वेगी आणावा तो सये प्राणू माझा जीवे अनुसरले अजून काळे. कसा आहे भगवान परमात्मा. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बापुर कुमादेव श्री विठ्ठल जीवे अनुसरिले अजून काळे. तुझ्याशिवाय दुसरं आवडतच नाही. तुझ्याच बाबतीत चिंतन करू. पंढरी माझे माहेर साजणी ओव्या कांडळी गाव किती किती गाव किती गाव. गीतामधून तुझंच गायन करू म्हणून हे पंढरीराया आम्ही माहेरात आलेलो आहो. असे घडीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी किती गाई नगे माय रूपे सुंदर
गोधन चारिता आहे वेणू वाजवी वृंदावना. गोधन चारिता आहे कशी वाजवतो? वाजवी वेणू. बोला. वाजवी वेणू वाजवी वेणू वेदी वेदी देवते तनु मनु माय. विधी वेदी रे माझे तनु मनु माय. वाजवी वेणू. वाजवी वेणू त्याचं सौंदर्य, त्याचं नाम, त्याचं रूप याच्याशिवाय आम्हाला दुसरं आठवत नाही. नाम, रूप, लीला आणि धाम त्याच्या नामाचं चिंतन करून इथपर्यंत आलो. त्याचं रूप पाहिलं, त्याच्या लीला ऐकतोय आणि त्याच्या धामात राहतोय. समीपता, सरूपता, सलोकता आणि सायुज्यता. बघा, ऐकलं असेल असे माहिती. पण पंढरी क्षेत्राचा विशेष असा आहे. पंढरपुरातच काय आहे? त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष अंगसंग प्राप्त होण्यासाठी वानर व्हावं लागलं. देवाच्या परिवारातली व्यक्ती व्हावं लागलं, तेव्हा देवाला स्पर्श करता आला. द्वापर युगामध्ये गाई व्हावं लागलं, वासर व्हावं लागलं, काठी व्हावं लागलं, घोगडी व्हावं लागलं, वासरी व्हावं लागलं, गोपाळ व्हावं लागलं, गवळणी व्हावं लागलं, तेव्हा देवाच्या अंगाला हात लावला. पण कलियुगामध्ये संपूर्ण पृथ्वीवर असं एकच स्थान आहे की जिथे देवाचा अंगसंग प्रत्यक्ष आपल्याला होतो. आणि ऐसे कुठे सांगा पांडुरंगा सारी दैवत हे भूमंडळी. भगवान शंकर भवानीला पंढरीचा महिमा सांगतात. पंढरीचा महिमा सांगतात. हे भवानी, ही पंढरी अविनाश आहे. अविनाश. या पंढरीची निर्मिती भगवान परमात्मा स्वतः राहण्यासाठी जागा निवडतात. हे भवानी, भगवान परमात्मा पंढरीला यायच्या अगोदर डायरेक्ट पंढरपूरला नाही आले. आणि कुठे आले? गोपाळपूरला आले. कुठे आले? गोपाळपूर. किती वाजले? 5:15 कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण यांनी सुरुवात केली. किती वाजले? 6:53. म्हणजे आहे आपण पुढच्या काही की नाही. भगवान परमात्मा गोपाळपूरला आपल्यामध्ये काल्याच्या लीलेला फार महत्व आहे. कारण काल्याच्या लीलेनीच वारकऱ्यावर उपकार केला भगवानी आले. तेव्हा वृंदावनातला प्रसंग आठवा. भगवान परमात्मा काला करतायत आणि काला करता करता एका गोपाळाने चुरून घास आपल्या तोंडात घातला. देवाची आवडती वस्तू होती. भगवान परमात्माने त्याच्या मानेत असा बोक्का दिला मागून. तोंडातला घास अर्धा चावलेला, लाळ मिसळलेला, कुठे पडला? जमिनीवर पडलेला घास, त्या रसमध्ये पडलेला, त्या मातीत पडलेला घास, ब्रजमंडलात पडलेला घास देवाने उचलला, पटकन तोंडात टाकला. ब्रह्मदेव वरून पाहत तू म्हणे हा आपला बाप नाही. आपल्या बापाच्या नैवेद्य करता करता शिंक जर आली तर शास्त्र सांगतो दुसरा स्वयंपाक करायचा. हे आपलं हे दुसरंच कोणतं. म्हणून कौतुक पहावया मातुरमयानी गेली गाई वत्से चोरुनिया सत्य लोकासी. सत्य लोकात गाई वासरं चोरून घेऊन गेले. किती दिवस? 1 वर्ष. भगवान परमात्म्याने ओळखलं. आपल्या पोराला आपली ओळख नाही, याला दाखवावंच लागेल. भगवान परमात्मा गोपाळ झाले. गोपाळाच्या अंगावरचे कपडे झाले. गाई चालायची काठी झाले. गाई झाले, वासर झाले. जी गाय जशा रंगाची, जशा शिंगाची तशी बनवायची. पण किती दिवस? 1 वर्ष. आपल्या घरात लहान मुलांनी किंवा आपण स्वतः एखादं चित्र काढावं, पण चुकून ते कोणाच्या हाताने काढावं. किती झटका येतो आपल्याला. मुलं किती आकार चालू आहे. मी बनवलं होतं. बनवलेला किल्ला असेल, मातीचा गोळा असेल, छोटी मूर्ती असेल. ब्रह्मदेवाची लीला सगळ्यांना माहिती. व ब्रह्मदेवाची प्रगट झाली. ब्रह्मदेवाने शरण गेले. वरचे आणले, खाली वरचे डबल झाले. पण भगवान परमात्म्याला ते रूप मोडावं असं वाटलं नाही.
देवाने काय केलं ते रूप भगवान गोवर्धन आणि यमुना मैया हे गाई वासरं सगळे घेऊन गोपाळपूरला आले. माझं ना काय शंकराचार्य यांचं ऐका हे महात्म्य भगवान शंकरांनी गिरजेला सांगितलं, भवानीला सांगितलंय. पंढरीचं महात्म्य भवानीला सांगितलंय आणि भवानीला सांगत असताना शंकर आद्यगुरु शंकराचार्यांचा अनुवाद केला. वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम. या दादा शिवरे दादा स्वयं लीलया गोपवेशम ददा गवाम वृंदकानंदनं चारुहासं वसंमदिग्रं भजे पांडुरंग. स्वयं लीलया देवानी स्वतः लिहिलेले गोपवेश धारण केला होता. निरूप देवानी मोडलं नाही. ते गोपाळ त्या गाई ते वासर गोवर्धन भगवान सगळे येऊन गोपाळपूरला आले. गोपाळपूरची जी टेकडी ना ते गोवर्धन पर्वत आणि पंढरपूरच्या लीलेमध्ये यमुना माईचं नाव आहे पुष्पावती. नाला आहे ना छोटासा दगडी पूल बांधलेला. गोपाळपूरला गेले रवी दोर मुसळणं झालं गोपाळपूर. तिथे भगवान परमात्मा आधी आले. भगवान शंकर भवानीला सांगतात ही भवानी देवानी स्वतः निवासासाठी निवडलेली जागा म्हणजे ही पंढरी. कोणाच्या सांगण्यावरून आले नाही, बोलवण्यावरून आले नाही. सहज लीला करायची म्हणून रुक्मिणी देवींना भेटायला जायचं निमित्त केलं. मध्ये कोण भेटले? कुंडलिक राय भेटले. भगवान परमात्मा पंढरीत विसावले. पंढरपूर कुंडलिक देवाची वतनदार भगवान इथले नाही. इथले वतनदार कुंडलिक राय. कुंडलिक पाटील केली पुळवाडी. इथले वतनदार कोण आहे? कुंडलिक राय. आणि याला कुठे गाव आहे? देवाला गाव आहे का? कुंडलिक रायाने थारा दिला. काय ते आपण रोज म्हणतो ना, तो हा चंद्रभागे तिरा, तो हा चंद्रभागे तिरा कुंडलिके दिला थारा. कोणाला देतात? कोण नाही हो, आई नाही, बाप नाही. हे गाव ते गाव कोण बरं फिरतो. तुमचं घर संपन्न आहे, राहू देता का आम्हाला? काम करू, तक्रार करणार, राहू द्या हो, त्रास देणार नाही हो, सांगाल ते काम करेल. 2 वेळ फक्त. अशा माणसाला म्हणतात निर्वास्या. आधार नाही त्याला कोणीच. तसं भगवान परमात्म्याला थारा दिला, राहायला जागा दिली आणि आपल्यासाठी सोपं केलं. आपल्यासाठी सोपं केलं, आपल्यासाठी सोपं केलं. बरा बला आपण मानवासी जन्म होता. काय केलं? देवाला उभं केलं. काय प्रेमी मातलासी उभे केले विठ्ठला. ऐसा कैसा रे तू धीट मागे भेटकावली वीट. माझ्या पित्याचा होईल निद्रा भंग. देवा माझ्या आई वडिलांची निद्रा मोडेल, थोडा वेळ थांबा. वडील निद्राधीन झाले. सेवा संपली. रूप पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कोण म्हणतात? कळकटावरी देवोनिया तुळसी हार गळा कसे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा गळा कसे पीतांबर. मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. हार गळा कसे पीतांबर. कामणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा कसे पीतांबर. बस असेच उभे राहा. म्हणजे किती दिवस ते विचारायचं नाही. बरं काही काम तर सांग, काम तर सांग. आहे ना देवा काम? तुमच्या दर्शनाला कुणी येईल, कसाही माणूस जरी आला तरी त्याचा उद्धार करायचा. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे कुंडलिका निधनाव करुणाकर विठ्ठले विठ्ठल भगवान परमात्मा उभे राहिले. तो विटेवरचा भगवान परमात्मा जगाचं मूळ आहे, जगाचं आधी आहे, जगाचं कारण. सर्व जगाला म्हणून तहावत भगवान परमात्मा उभे. सर्व विश्व को रूपात अत्युत्कृष्ट दशांश.
संपूर्ण ब्रह्मांडावरून 10 बोट आणखी देऊ. असा तो समर्थ असणारा भगवान परमात्मा कुंडलिकाच्या भावार्थानं गोकुळाहून झाला येता. कसता येता काला करता करता येता झाला. म्हणून आपलं सप्ताह किती दिवसाचा असो, महिन्याचा, वर्षाचा, 7 दिवसाचा, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, त्याची सेवा सांगता कशाने होते? काल्याच्या कीर्तनाने. कीर्तनकार गोरा असला तरी काल्या कीर्तन कशाचं? काल्याचं काल्याच्या कीर्तनाने सांगतो. एवढ्याच करता त्या पंढरपुरात भगवान जे आहे ते काला करण्यासाठी आले. आपल्या वारीची सांगता कशाने होईल? काल्याने. कुठे होईल काला? गोपाळ काला. तिथेच का होतो? जेव्हाने तिथेच ती लीला केली. तिथे देवळा चरण आहे, समचरण आहे, गाई चालायची काठी आहे, गाईच्या खुरं आहे, सगळंच आहे तिथे. जाऊन पाहता खरं गुरुमनी पण का घरी पण आहे. विष्णुपदावर जावं, दर्शन घ्यावं. म्हणून असा तो भगवान परमात्मा ज्ञानोबाला सांगता असे न धनी बरी आपले माहे. मग त्याचंच चिंतन करेल, त्याचीच कीर्ती सांगेल, त्याचंच गायन करेल. माहेर सांगितलं, माहेरात त्या नुसते आई बापच असतात नाही ना. माझं सर्वस्वच पंढरीत आहे असं माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. सकळही गोत्रे पंढरीची गाय. सकळही गोत्र माझे पंढरी. सकळही गोत्र माझे पंढरी. कारण वेळेत खाणं चांगलं, वेळेत झोपणं चांगलं, वेळेतच वेळेत पुढे बुवा गेला का याला पुढे भेटत नाही. मग श्रीहरी काही लगे माहिती पंढरी सगळं ही पोट माझे पंढरीशी जाणार. कोण पंढरपुरात आपण आधी सांगितलं. पंढरी शिवाय आपल्याला दुसरं होतच नाही. वर्षभर उद्योग व्यवसाय करता 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 जमतो आणि अक्षय तृतीया झाली की आठवण कशाची येते? तुम्ही एकमेकाला फोन जातो, तुम्ही येणार आहे का? तुम्ही येणार आहे का? तुम्ही येणार आहे का? संपदा सोडा नावळे मनाला कळा पंढरीच्या जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी 25 जुलैला आषाढी 25 जुलै. विचारलं ना आता कधी एकादशी? 25 जुलैला. 25 जुलै. आज 23, उद्या 24, परवा 25, त्याच्यानंतर 26. एकादशीलाच पिशव्यात नाही आलं. काय काय उद्याच प्रसाद गर्दी होऊन जाईल. उद्याच प्रसाद येईल. काय साधूची निष्ठा होती महाराज. आमच्या खानदेश प्रांतातलं वैभव महाराज आपल्या वारकरी संप्रदायात ज्याला हायकोर्ट म्हणतात, श्री संत सकाराम महाराज रामण घर जाळून यायचे. काय करायचे? घर जाळून यायचे. तुकोबारायचं प्रमाण त्यांनी इतकं लक्षात ठेवलं होतं. संसारा आगी आपुलीने हाते लागून मागुते पाहू नये. लागून मागुते पाहू नये. पाहायचंच नाही मागे काय झालं. घर जडकार 4 महिने इथं राहायचे ना. 4 महिने इथं राहायचे. इथून आळंदीला जायचे. आळंदीवरून मग आणखी पायी प्रवास करत घरी पोहोचायचे. तोपर्यंत घराची चिंता गळला असेल का, सरा गुडला असेल का, कडी तुटली असेल का, दारात पुत्र घुसला असेल,
काळजीच नको मग जाळून यायचे. आज पुन्हा भगवान परमात्म्याने यंदाची दृष्टी दिली. दिंडी पारोळ्यालाच होती. आमच्या सोबत वारकरी दिंडी येतात, आमची दिंडी असते असं मध्ये असं महाराज बकरी आजारी मी आज जाऊन येतो 2-3 दिवसात परत वाचतो. आता हा जाऊन बकरीला काय अमृत वाचतो का? अशी मंडळी आपल्याजवळ आहे. काय प्रचिती घेतली भगवान परमात्म्याने. धाड 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 वाडा पेटला. पारोळा त्यामुळे किती अंतर आहे? 20 किलोमीटर. किती? महाराजांना निरोप माहीत पडला. पण वडिलांची रीत, वडिलांची परंपरा माहीत भेटलं तर भेटलं. याचं होतं त्याचं भेटलं. आपलं काय महाराज गेलेले बघतो परत गेले का? याच्यावर निष्ठा. त्यांनी म्हणावं सर्व हे दूत माझे. आपल्या तर खाना खुणा पाऊस पडला का म्हटलं दिलं तर मीच विचारतो तुम्हाला काय म्हणून. काही ऐसी तशा गेलं माझ्या अंगात चित्त पांडुरंगा जुळत असेल. जळावं माणसाने ही अवस्था येण्यासाठी ज्ञानोबाला सांगता सकळ ही दूत माझे पंढरीचे नाम. तुम्ही वारकरी आहात, तुम्ही वैष्णव आहात, खाली बसलेले सगळे तुम्ही देवाचे लाडके म्हणून पंढरीरायाने तुम्हाला वारीत बोलवलं. गावात लोक कमी, तुम्ही देवाचे लाडके म्हणून देवाने तुम्हाला इथे बोलवलं. तुमच्याकडून एकच मागणी मागतो. तुम्ही देवाकडे असं मागणं करायचं की माझ्या सुद्धा मनात आणि तुमच्या सुद्धा मनात एकच भाव यावा. सकळ ही गोष्ट माझे महापरमादेवर श्री विठ्ठलाच्या ज्ञानेश्वर